स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. स्टेट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक अत्यंत जबरदस्त योजना जाहीर केली असून आता स्टेट बँकेच्या खातेधारकांना तब्बल 4 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना आता 4 लाख रुपये देणार आहे. स्टेट बँकेची ही अत्यंत महत्त्वाची नवीन योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. जर तुमचे स्टेट बँकेत खाते असेल तर तुम्ही सुद्धा हे 4 लाख रुपये अगदी सहज मिळवू शकता. SBIनं आपल्या जुन्या खातेधारकांसाठी आणि नवीन ग्राहकांसाठी म्हणजेच अशा लोकांसाठी की ज्यांनी स्टेट बँकेत पूर्वी खाते उघडले होते किंवा जे आता नवीन खाते उघडतील अशा सर्वांसाठी ही 4 लाखांची तरतूद केली आहे. खुद्द स्टेट बँकेनं त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर खात्यावरून या संदर्भात सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. आता सर्व SBI खातेधारकांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे, कारण बँकेनं सर्व ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. या विशेष योजनेमुळे खातेधारकांना अवघ्या 2 दिवसांत 4 लाख रुपयांचा लाभ मिळू शकणार आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, जसे की स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवीन योजना नक्की काय आहे, हे 4 लाख रुपये कशा स्वरूपात आणि कोणत्या पद्धतीनं मिळणार आहेत, ही योजना नेमकी कशी काम करते, हे 4 लाख रुपये आपल्या खात्यात जमा होण्यासाठी कोणत्या प्रकारचे बँक खाते असणे अनिवार्य आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते खातेधारक पात्र ठरतील, या योजनेसाठी अर्ज करण्याची अचूक पद्धत काय आहे आणि हे पैसे 2 दिवसात तुमच्या बँक खात्यात कसे जमा होतील, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सखोल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्हाला खरोखरच या 4 लाख रुपयांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण जर तुमचे स्टेट बँकेत खाते नसेल तरी देखील तुम्ही दुसऱ्या बँकेतून हे पैसे कसे मिळवू शकता याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता सर्वात आधी हे समजून घेऊया की स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक अग्रगण्य बँक आहे आणि ही बँक पैसे देणार आहे, म्हणजेच याला केंद्र सरकारचे पूर्णपणे पाठबळ लाभलेले आहे. तुम्हाला माहिती असेलच की केंद्र सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना नावाची एक मोठी मोहीम सुरू केली होती. याच जनधन योजनेला अनुसरून स्टेट बँकेमध्ये आता हे पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही विचाराल की जनधन योजना आणि स्टेट बँकेचा नक्की काय संबंध आहे, तर ते नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला सगळी माहिती सविस्तर सांगतो. तुमचे खाते जरी नसेल तरी नवीन खाते उघडून हे पैसे कसे मिळवायचे याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडले असेल तरच तुम्हाला या लाभासाठी पात्र धरले जाईल. आजच्या घडीला देशात जवळपास 41 ते 42 कोटी लोकांनी जनधन खाती उघडलेली आहेत. आता काही लोक म्हणतील की आमचे तर जनधन खाते नाही, आमचे साधे बचत खाते म्हणजेच सेव्हिंग्ज अकाउंट आहे. तर तुमच्यासाठी सुद्धा मी पुढे सांगणार आहे की तुमचे साधे बँक खाते जनधन खात्यात कसे रूपांतरित किंवा ट्रान्सफर करायचे, जेणेकरून तुम्हाला या 4 लाखांच्या योजनेचा लाभ घेता येईल. जनधन खात्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की या खात्यामध्ये तुम्हाला कोणताही किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट नसते. तुम्ही हे जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता, मग ती स्टेट बँक असो, IDBI, ICICI, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बरोदा यांसारख्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता. पण सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी हा फायदा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो 2 ते 4 लाख रुपयांचा फायदा आहे तो प्रामुख्याने जनधन खातेधारकांनाच मिळणार आहे. जर तुम्ही अद्याप खाते उघडले नसेल तर तुमचे जुने खाते जनधनमध्ये कसे बदलायचे हे मी थोड्या वेळात स्पष्ट करणार आहे. आता आपण या योजनेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिक भागाकडे वळूया. तुमच्या मनात नक्कीच हा विचार सुरू असेल की या योजनेसाठी नक्की पात्रता काय लागते, कोण कोण या फायद्यासाठी अर्ज करू शकतो, यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. हे सर्व मुद्दे मी आता तुम्हाला एक एक करून अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा हा भाग तुम्ही खूप जास्त लक्षपूर्वक ऐका, कारण माहितीच्या अभावामुळे अनेकदा लोक अर्ज करताना चुका करतात आणि नंतर त्यांना लाभ मिळत नाही. सर्वात आधी आपण वयाची अट आणि पात्रतेचे निकष पाहूया. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारने याची वयाची अट अतिशय शिथिल ठेवली आहे. 10 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक, मग तो ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील, हे खाते अतिशय सहजपणे उघडू शकतो. याचाच अर्थ असा की जर तुमच्या घरामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही हे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित कवच तयार करू शकता.
या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची मर्यादा दिलेली नाही, त्यामुळे सामान्य मजुरापासून ते मध्यमवर्गीय पगारदार व्यक्तीपर्यंत सर्वजण या योजनेसाठी पात्र आहेत. मुख्य उद्देश हाच आहे की देशातील प्रत्येक नागरिकाकडे किमान एक बँक खाते आणि विमा संरक्षण असावे. आता आपण वळूया आवश्यक कागदपत्रांकडे. अनेकदा केवळ कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे लोकांचे अर्ज नाकारले जातात, त्यामुळे ही यादी नीट समजून घ्या. यासाठी तुम्हाला मुख्यत्वे 3 गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड. हे तुमचे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता आणि तुमची जन्मतारीख ही सध्याच्या कागदपत्रांशी जुळणारी आणि अद्ययावत असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. दुसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. जर समजा तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बँकेत फॉर्म 60 भरून देऊ शकता, पण पॅन कार्ड असणे केव्हाही फायद्याचे ठरते. तिसरे म्हणजे तुमचा रहिवासी पुरावा. जर तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता आणि तुमचा सध्याचा पत्ता वेगळा असेल तर रेशन कार्ड, वीज बिल किंवा मतदार ओळखपत्र यांपैकी एक पुरावा तुम्हाला जोडावा लागेल. खाते सक्रिय करण्यासाठी आणि या विम्याचा लाभ पूर्णपणे मिळवण्यासाठी तुमची KYC म्हणजेच नो युअर कस्टमर ही प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य आहे. यामध्ये तुमचे फोटो, स्वाक्षरी आणि बायोमेट्रिक्सचा समावेश होतो, जो बँकेत जाऊन पूर्ण करता येतो. या खात्यांतर्गत तुम्हाला केवळ 4 लाख रुपयांचा विमाच मिळत नाही, तर केंद्र सरकारकडून मिळणारे इतरही अनेक आर्थिक लाभ तुमच्या पदरात पडतात. उदाहरणार्थ, गॅस सिलेंडरची सबसिडी असो, शेतकरी सन्मान निधीचे पैसे असोत किंवा राज्य सरकारच्या विविध निराधार योजनांचे पैसे असोत, हे सर्व पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय किंवा भ्रष्टाचाराशिवाय थेट तुमच्या याच जनधन खात्यात जमा होतात. अनेक लोकांना असे वाटते की जनधन खाते म्हणजे केवळ नावापुरते साधे खाते असेल, पण तसे अजिबात नाही. यामध्ये तुम्हाला स्टेट बँकेची अत्याधुनिक मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगची सुविधासुद्धा मिळते, ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या तुमचे व्यवहार सांभाळू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा. जर तुम्ही तुमचे जनधन खाते 6 महिने व्यवस्थित वापरले आणि त्यामध्ये व्यवहार केले तर बँक तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम आगाऊ काढण्याची मुभा देते, जी ऐन अडचणीच्या काळात एखाद्या कर्जासारखी तुमच्या कामी येऊ शकते. आता आपण त्या 4 लाख रुपयांच्या विम्याचे नेमके गणित काय आहे ते समजून घेऊया. हे पैसे 2 वेगवेगळ्या टप्प्यांत किंवा भागांत विभागलेले असतात. पहिला भाग म्हणजे अपघाती विमा. जेव्हा तुम्ही जनधन खाते उघडता तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक रुपे डेबिट कार्ड दिले जाते. या कार्डवर सुरुवातीला 1 लाख रुपयांचा विमा असायचा, जो आता सरकारने वाढवून 2 लाख रुपये केला आहे. दुसरा भाग म्हणजे अतिरिक्त विमा संरक्षण. जर तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना यांसारख्या सरकारी विमा योजना तुमच्या याच खात्याला जोडून घेतल्या, ज्याचे वार्षिक हप्ते अत्यंत नगण्य असतात, म्हणजे दिवसाला 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो, तर तुम्हाला अतिरिक्त 2 लाख रुपयांचे जीवन संरक्षण मिळते. अशा प्रकारे तुमच्या नावावर एकूण 4 लाख रुपयांचे एक भक्कम सुरक्षा कवच तयार होते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे विम्याचा दावा किंवा क्लेम कसा करायचा. दुर्दैवाने जर खातेदाराचा मोठा अपघात झाला तर हे पैसे मिळवण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते हे नीट समजून घ्या. क्लेम करण्यासाठी अपघाताच्या तारखेपासून एका ठराविक मुदतीत बँकेला माहिती देणे आवश्यक असते. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये मृत्यू प्रमाणपत्र, अपघाताची नोंद असणारी FIRची मूळ प्रत, रुग्णालयाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला नसेल पण त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले असेल तर तसे डॉक्टरांचे अधिकृत प्रमाणपत्र लागते. या प्रक्रियेत एक महत्त्वाची तांत्रिक अट अशी आहे की अपघाताच्या तारखेपूर्वी 90 दिवसांच्या आत तुम्ही तुमच्या त्या रुपी डेबिट कार्डने किमान एक तरी यशस्वी आर्थिक व्यवहार केलेला असावा. त्यामुळे तुमचे कार्ड केवळ कपाटात ठेवून देऊ नका, तर ते नेहमी वापरत राहा. तुमच्याकडे आधीच स्टेट बँकेचे साधे बचत खाते असेल तर तुम्हाला नवीन खाते उघडण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मूळ शाखेत जाऊन एक साधा अर्ज देऊ शकता, ज्यामध्ये तुमचे सध्याचे साधे खाते प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये रूपांतरित करण्याची विनंती तुम्ही करू शकता. यामुळे तुमचा जुना खाते क्रमांक तोच राहतो, पण तुम्हाला जनधन योजनेचे सर्व वाढीव फायदे आणि नवीन रुपे डेबिट कार्ड मिळण्यास सुरुवात होते. या सर्व प्रक्रियेमध्ये वारसदार म्हणजेच नॉमिनीचे नाव नोंदणे अत्यंत गरजेचे आहे. खाते उघडतानाच तुमच्या घरातील विश्वासू व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून द्या, जेणेकरून कठीण प्रसंगात बँकेला हे पैसे कोणाला द्यायचे याबद्दल स्पष्टता राहील. कागदपत्रे कायदेशीररित्या अचूक असतील तर 2 ते 10 दिवसांच्या आत हा विमा दावा निकाली काढून पैसे वारसदाराच्या खात्यात जमा केले जातात.
शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना केवळ कागदोपत्री नसून लाखो सामान्य नागरिकांनी याचा आजवर लाभ घेतला आहे. आजच्या महागाईच्या काळात आणि रस्त्यांवरील अनिश्चिततेच्या काळात आपल्या कुटुंबाला असे आर्थिक संरक्षण देणे ही काळाची गरज आहे. हे विमा संरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खासगी एजंटला किंवा मध्यस्थाला 1 रुपयाही देण्याची गरज नाही. तुम्ही थेट तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जा, तेथे असणाऱ्या बँक मित्राला किंवा अधिकाऱ्याला भेटा आणि आजच तुमचे जनधन खाते सक्रिय करून घ्या. ही माहिती केवळ स्वतःपुरती न ठेवता आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि ओळखीच्या सर्वांना नक्की सांगा. तुमच्या एका छोट्याशा माहितीमुळे किंवा व्हिडिओ शेअर करण्यामुळे एखाद्या गरजू कुटुंबाला भविष्यात मोठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा आणि अशाच लोकोपयोगी योजनांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडलेले रहा. तुमच्या मनात काहीही शंका असल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.